श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया 16 सोमवार व्रताविषयी संपूर्ण माहिती. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या व्रताविषयी आणखी माहिती हवी आहे का. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण मुख्य विषयाकडे वळूयात. शिव म्हणजे साक्षात करुणेचा सागर. शिव म्हणजे त्याग आणि भक्तीला उत्तर देणारा देव. 16 सोमवार व्रत एक असं दिव्य व्रत जे मनापासून केलं तर नशीब सुद्धा बदलू शकतं. भाग 1. 16 सोमवार व्रत म्हणजे काय? 16 सोमवार व्रत म्हणजे सलग 16 सोमवारी भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते. हे व्रत भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारं मानलं जातं. या दिवशी भक्त उपवास ठेवतात, शिवलिंगावर दूध बेलपत्र अर्पण करतात आणि संध्याकाळी एक विशेष कथा ऐकली जाते. या व्रताचं महत्त्व इतकं आहे की अनेक स्त्रियांना यामुळे संतान प्राप्ती झाली, अनेक तरुणींना चांगला जीवनसाथी मिळाला आणि अनेक संकटात सापडलेल्यांचं जीवन मार्गी लागलं. भाग 2. व्रत करण्याची पारंपरिक पद्धत. 16 सोमवार व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावं. शुद्ध वस्त्र परिधान करून शिवमंदिरात किंवा घरातच शिवाची पूजा करावी. शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल अर्पण केलं जातं. बेलपत्र, फुल, अक्षता अर्पण केल्या जातात. ओम नमः शिवायचा जप जितका शक्य असेल तितका करा. त्यानंतर सोमवार व्रतकथा ऐका किंवा वाचा. संध्याकाळी फळ, दूध किंवा सात्विक अन्न घेऊन उपवास पूर्ण करा. व्रतामागील कथा. पूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी खूप भक्त होती. ती रोज शिवाची पूजा करत असे. पण घरात गरिबी, अडचणी आणि दुःख काही कमी होत नव्हतं. एका सोमवारी तिने एक वृद्ध साधूला प्रसाद दिला. साधूने तिला सांगितलं, शिवाच्या कृपेची वाट पाहत राहू नकोस. 16 सोमवार व्रत कर, सगळं बदलेल. त्या दिवशीपासून तिने 16 सोमवार व्रत सुरू केलं. संपूर्ण श्रद्धा, मनापासून पूजा आणि प्रामाणिक उपवास. 16व्या सोमवारनंतर तिच्या पतीला चांगली नोकरी मिळाली, घरात सुख आलं आणि तिला संतान प्राप्तीही झाली. या गोष्टीनं गावातल्या अनेकांनी हे व्रत करायला सुरुवात केली आणि आजही हजारो लोक या व्रतामुळे आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवत आहेत. भाग 4. 16 सोमवार व्रताचे फायदे. या व्रतामुळे मानसिक शांतता मिळते, आर्थिक संकट दूर होतात, विवाहात अडथळे निघून जातात. संतान प्राप्तीसाठी हे विशेष फलदायी मानलं जातं आणि भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिव हा असा देव आहे जो फक्त भक्ती पाहतो. म्हणून 16 सोमवार व्रताच्या माध्यमातून तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. भाग 5. जर व्रत चुकलं तर. जर एखादा सोमवार चुकला तर व्रत पुढील सोमवार अधिक करून पूर्ण करता येतं. महत्त्व श्रद्धेचं आहे. पद्धतीपेक्षा भावना आणि भक्ती श्रेष्ठ. भाग 6. सांगता व संकल्प. 16 सोमवार पूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी शिवलिंगावर पंचामृत अर्पण करा. व्रताची सांगता, पूजा करा आणि ब्राह्मणांना भोजन, वस्त्र आणि दक्षिणा द्या. संपूर्ण व्रत केल्यानंतर एक संकल्प करा. हे भोलेनाथ, माझ्या आयुष्यातील अंधकार दूर कर, माझ्या मनोकामना पूर्ण कर आणि माझ्यावर तुझी कृपा सदैव राहू दे.
16 सोमवार व्रत म्हणजे केवळ एक परंपरा नाही, ते एक आध्यात्मिक प्रवास आहे. श्रद्धा, संयम आणि शिवाच्या कृपेने भरलेलं व्रत. तर मित्रांनो, आजपासून तुम्ही देखील हे व्रत सुरू करा आणि आपल्या जीवनात शिवशक्तीचं तेज पसरवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर डिस्टिंक्ट भक्तिमार्ग या आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.